केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा रात्री शिर्डीत दाखल झालेत। आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडेल। सकाळी साई दर्शनानंतर त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल। लोणी गावात विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन करतील। त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। या दौऱ्यादरम्यान अमित शहा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। देशाच्या सहकार चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यांचे पुत्र ते म्हणजेच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील। या दोन्ही पितापुत्रांच्या पूर्णाकृती अनावरण कार्यक्रम पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आज देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये लोणी या विखे पाटलांच्या मूळ गावी पार पडतोय। खऱ्या अर्थानं राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारानं यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम लोणीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित असणार आहेत। सध्या आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठीची जी जागा निवडण्यात आली आहे, जी जागा निश्चित करण्यात आली आहे, त्या जागेला पद्मस्मृती असं नाव देण्यात आलेलं आहे। पद्मश्री आणि पद्मभूषण अशा दोन्ही पदव्यांनी या खरं तर दोन्ही पितापुत्रांना सन्मानित करण्यात आलं होतं। थोड्याच वेळात अवघ्या तासाभरामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी लोणीच्या कार्यक्रमाच्या कारखान्याच्या परिसरामध्ये पार पडतोय। सहकार पंढरीमध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत अशा आशयाचे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्यासोबतच जो सहकारी साखर कारखाना विखे पाटलांच्या माध्यमातून चालवला जातो त्या कारखान्याच्या नूतनीकरणाचा देखील शुभारंभ आजच्याच या मेळाव्याच्या माध्यमातून, या सभेच्या माध्यमातून आणि एकंदर कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये अमित शहा नेमकं काय बोलतायत, खऱ्या अर्थाने सहकाराच्या संदर्भात अमित शहांकडनं महाराष्ट्राच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा गेल्या काही काळामध्ये घेण्यात आले होते। या सगळ्या संदर्भात अमित शहांकडनं आज काही नवीन घोषणा होते का आणि मुख्यत्वे राज्यात सहकार चळवळ असेल किंवा नुकतंच आलेलं पुराचं संकट या संदर्भात अमित शहा काही टिप्पणी करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह मी ओम देशमुख, झी मीडिया।